जीव हा तुझ्या सेवेशी अर्पिला समर्था, तूच माय बाप आता, तूच एक करता. तर बघा स्पर्धा आहे आणि माझी झोप पण झालेली नाही आहे, कारण नाही झोपच लागली नाही. आणि हे बघा आता चपात्या चालू आहे ह्या, आणि इकडे आपण फ्लॉवर बटाटा टाकलेला आहे इथे कालवून. इकडे आपली डाळ झालेली आहे छानपैकी. तर डाळ झाली आणि हे सगळं एवढं झालं. आणि मी संध्याकाळ सकट स्वयंपाक करून जाणार आहे, का संध्याकाळी खायला लेट होणार आहे आणि सगळं काही व्यवस्थित होणार. त्याच्यासाठी मला लवकर तयारी करून निघायचं आहे, कारण सौंदर्य स्पर्धेचं काल तयारी केली त्यानंतर वेळच नाही भेटला. आणि हे दोन महाशय बघा मस्तपैकी झोपलेत डाराडोल. बरं असतं ना जेंट्स लोकांना, काही टेन्शन नसतं, काही नसते. जे काही करायची ते आपल्या घरासाठी आपल्यालाच करायला लागतं, बायकांनी काय काय करायचं. आता सौंदर्य स्पर्धेत भाग पण घेतला आहे आणि घराची पण जबाबदारी नटवायची चांगली. हे बघा मी आता सगळं स्वयंपाक आवरून आता कुठे पाठ टेकले आणि अहो लगेच म्हणतात किचनमध्ये ये किचनमध्ये, कारण ते आता डोसा बनवतात. तर आपण आपल्याला जरा सुद्धा बसून नाही देणार ते, आपण बघूया. कारण हे तर आता नाश्त्याला काय बघायचं का तुम्हाला? मेरे चेहरे पे क्या क्या लिखा है, पढ़ी होगी तूने मगर कोई चेहरा भी तूने. तर आता ह्यांनी काय केलं माहितीये का? काय केलं सांगा? डोसा, उत्तप्पा, कांदा उत्तप्पा, टोमॅटो उत्तप्पा. टोमॅटो उत्तप्पा तर आपण बघूया. त्यांनी आताच पलटी मारलेला आहे. हे बघा, हे बघा टोमॅटो वगैरे त्याच्यामध्ये त्यांनी टाकले चिरून, आणि मी पण चिरत होते आता, पण उद्योग वाढवलेला आहे. डोशाचं पीठ आहे आणि आता त्याने त्याच्यावरती कांदा टोमॅटो हा चिरलेला आहे आणि तो आता टाकलेला आहे याच्यावरती, आणि तो आता फ्राय करून घेतलाय मस्त की वाफा निघत आहे त्याच्यावरून, म्हणजे पूर्ण शिजलेला आहे, तो पूर्ण भाजून निघलेला आहे. आणि आता गरम गरम डोसा सोबत आपल्याकडे आहे बटाट्याची भाजी आहे, सब्जी नाही. हे बघा, ही आहे बटाट्याची भाजी जी मी बनवून ठेवली आणि डोशाचं काम करत आहेत. हा, अजून काही टिप्स द्याल का शेफ? खूप छान झालंय, या तुम्ही एकदा खायला. हो का? पहिल्यांदा आम्हाला टेस्ट करू द्यात, पहिल्यांदा कसे झाले बघूया. अशा पद्धतीत टाकायचं, ठीक आहे. आणि त्याच्यात झाकण ठेवायची गरज नाहीये ना? मसाला चिरकायला. ओके, त्या साईडून मी काढते. ठीक आहे, म्हणजे तुम्ही काय काय मसाला टाकता ते पण. मसाला आपण टाकू शकतो, लाल तिखट वगैरे, कांदा लसूण मसाला असेल तर खूप उत्तम होतं. कांदा लसूण ते बघा, याच्यावरती जराशी तिखटपणा येण्यासाठी घाटी मसाला टाकलेला आहे. तुम्ही साधा तुमचा थोडासा कांदा असा कांदा वरून टाकायचा. असा कांदा येलो येलो का दिसतोय. हळद पण मिक्स केली, हळद पण मिक्स केलेली आहे. हिवाली हळद नाहीये ना? हे बघा असं टोमॅटो अंतरांचं अंतरला अंतरतात का टोमॅटो? ते काय अंतरून आहे का? अंतर कसे टोमॅटो अंतरायला. आता त्याला उलटा पालटा करायचा. कसा करायचा? उलटा पालटा पलटायचा. तुम्हाला भाजी असेल तिखट तर थोडंसं अजून तिखट तुम्ही असं घ्यायचं. आता बस झालं तेवढं, तिखट भरपूर होईल. भाजी पण तिखट आहे, नका नुसतं असंच खायचं का? भाजी सोबत नाही, नॉर्मल खायचं असंच. तर मला ना लांबून तो जराशी पिझ्झा दिसतोय ना? हो, पिझ्झाच आहे. पिझ्झा सारखंच वाटते बघा ना, लांबूनच वाटते पिझ्झा आहे, फक्त त्याला खाली बेस टाकला आणि वरून हे जर टाकलं तर असं वाटेल पिझ्झाचं ते सगळं टॉपर टाईप असतं ना, ते वाटतंय है ना? तर आता आपण आपल्या भावाला विचारूयात, यास डोसा खाणार आहेस? तर आज आहे संडे आणि संडे स्पेशल. अहो काय बनवतात माहितीये का तुम्हाला? डोसा बनवतात. तो पण असा तसा डोसा नाहीये, मसाला डोसा आहे. तर हे बघा, कोई तुमचं नाही. तर आपण आता डोशावरती टोमॅटो टाकलेले आहेत, कांदे टाकलेले आहेत, आणि अशा प्रकारे तुम्ही घरच्या घरी मसालेदार डोसा बनवू शकता, ज्याच्यामध्ये तुम्ही स्पायसी बनवण्यासाठी टॉपिंग टाकू शकता. वरून आपण पिझ्झाचं टॉपिंगही टाकू शकतो. पनीर वगैरे वरतून टाकलं तर काय टेस्टी लागेल है ना. तर इथे बघा बनवून झालेलं आहे. तर आपण जरा चव चाखूयात
काय झालं असेल नंतर चाका नंतर टाकू. बघा असा आपल्याला डोसा आपण आता सर्व करत आहोत. तर हा सर्व करताना पूर्ण त्याचे हे करायचे ना आणि बटाट्याची भाजी पण द्यायची आहे ना सोबत. बटाट्याची भाजी सुद्धा जर एक्स्ट्रा त्याच्यासोबत खावीशी वाटली तर आपण ती देऊयात. आपलं ताट आता रेडी झालेलं आहे. आव्हानी बनवून आहे स्पेशल नाश्ता. बघूया त्याची टेस्ट कशी झाली. सोने लक्ष आहे का तुझं खाण्याकडे? एवढं चांगल्या प्रेमाने बनवले तुझ्या दाजींनी. हा मग त्यांना कॉम्प्लिमेंट दे ना. हा भारी बनवले ना. मी आता दादाला फोटो पाठवला. हा भारी बनवले. गाणी बघा खूप छान लावले त्याने. खरंच खूप छान झाले. हॉटेल टाईप झाले एकदम. टप्पा आपण त्यांना पण चालूयात जरा. त्यांना बोलू दाजी तुम्ही पण या. बनवलंय का? धरा ना. भारी झाले सांगू तुम्हाला. एकदम हॉटेल टाईप आहे ना सोन्या. एकदम हॉटेल टाईप. हा तुम्ही पण या ना खायला. वाव खूप छान झालं. एकदम हॉटेल टाईप झाले माहितीये का. चहाबरोबर पण मस्त वाटतं. नाही ना. पीठ जरा आपण पातळ केलं ना अजून मस्त आहे. हा स्वतः बनवून खायला. हा स्वतः बनवून खायला भारी वाटतं. हा ना. चोरी चोरी चुपके चुपके सरारा सारी ररारा सररारा सररारा. काय हॅलो. तर इट्स टाइम टू गो नाव. आणि फायनली आता टाईम आलेला आहे. मी आता मेकअपसाठी चालली आहे आणि आपली नऊवारी वगैरे रेडी आहे ह्या बॅगेमध्ये. आणि ही बॅग आपण घेऊन घरात खूप पसारा आहे ॲक्च्युली. तुम्हाला मी दाखवते पण हा सगळा पसारा हे बघा पूर्ण किचन तसंच आहे. मी सगळं क्लीन केलं होतं. परत ब्रेकफास्ट केला आणि परत पसारा झालेला आहे. हे टेन्शन पण माझ्या डोक्यात आता आहे. पण आता वेळ झाला आहे कारण रात्रभर झोप झालेली नाही माझी. पसारा आता हे आवरणार आहे. तर बघूयात आपण फोकस करूयात. हां आपण स्पर्धेमध्ये चाललोय आणि आता त्याच्यावरती फोकस केला पाहिजे. ठीक आहे. घरातलं काम आता नेहमी होतच राहणार आहे. ठीक आहे चला सोन्या. तर आता आम्ही चाललो पार्लरवालीकडे. काय